वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा नमो देवे महादेव शिवाय सततनमा नमः प्रकृती भद्राय नियता प्रणता स्मरण कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ठेवी नवी मस्तकाच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय डोमे तराणे जयाची असे जन्मभूमी श्रीदत्त उपासना नित्य नेमी गुरु वासुदेवे कृपापूर्ण केली नमस्कार नानास माझा त्रिकाळी बुडालो असे मी भवसागरात हाती धरा सद्गुरु मायतात कृपा करी मजवरीची विलासा नमस्कार माझा तुम्हा कृष्णदासा। आज या ठिकाणी अत्यंत सुंदर असा जो योग आहे अतिशय सुंदर असा योग आपल्या इथे आलेला आहे। कारण आपण पाहतो की गेल्या 4-5 दिवसापासून म्हणजे गेल्या 7 तारखेपासून दत्त मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे तर या दत्त मंदिराच्या जीर्णोद्धाराचा हा जो सोहळा आहे तर या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहे आणि केवळ एकत्र आलेलो आहे असं नव्हे तर गेल्या 3 दिवसापासून जो सतत या ठिकाणी जे नामसंकीर्तन सुरू आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो जप सुरू आहे अर्थात हा महामंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा किंवा श्रीराम जयराम जय जयराम म्हणा ओम नमः शिवाय म्हणा हे जे मंत्र असतात तर हे महामंत्र असतात। मग महामंत्र म्हणजे काय तर आपल्याच जे उदाहरण किंवा जे हे मी बोलणार आहे तर हे जवळपास आपल्यापैकी सगळ्यांशी संबंधित असे हे उदाहरण आहे। एकदा आमचे सद्गुरू आकाशे काका यांच्याकडे शेखर कुलकर्णी जे आहेत हे आले होते। त्यांच्या आईची तब्येत बरी नव्हती, तब्येत बरी झाली आणि मग ते काकांना सांगायला लागले की काका खूप मोठा चमत्कार झाला, डॉक्टरांनी नाही म्हटलं होतं की वाचण्याची शक्यता नाही, परंतु आम्ही जप सुरू केला आणि त्यावेळेस त्यांनी नाना हा जप सुरू केला होता आणि मग लगेच आईची तब्येत बरी झाली। त्यावेळी काकांनी जे म्हटलेलं होतं ते अत्यंत महत्वाचं आहे। काकांनी म्हटलं होतं की जोपर्यंत एखाद्या मंत्राची अनुभूती येत नाही तोपर्यंत तो मंत्र असतो, परंतु ज्यावेळी त्या मंत्राची अनुभूती येते त्यावेळी तो मंत्र न राहता तो महामंत्र होतो। त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने नाना हा महामंत्र आहे जसा आपण पाहतो की श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्र आहे तर अगदी त्याच पद्धतीने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो आहे जप तर हा देखील महामंत्र आहे। कारण हा मंत्र जो आहे हा मंत्र तुम्हा आम्हाला जे आपल्या दत्त संप्रदायाची जे अर्धवयू ज्याला आपण म्हणतो दत्ताचे अवतार ज्यांना म्हणतो तर नृसिंह सरस्वती वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तर यांनी हा मंत्र आपल्या सगळ्यांना दिलेला आहे। आणि म्हणून ज्यावेळी एखाद्या संत पुरुषाच्या एखाद्या सत्पुरुषाच्या मुखातून त्यांनी दिलेलं साधन म्हणून ज्यावेळी आपल्याला एखादा मंत्र प्राप्त होतो त्यावेळी तो केवळ मंत्र न राहता तो महामंत्र होत असतो। हे या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। आणि म्हणूनच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जो आहे तर हा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा एक महामंत्र आहे आपल्यासाठी। हा केवळ महामंत्र आहे असं नाही तर याचा आपल्याला उपयोग जो आहे तर याचा उपयोग हा आता आपण पाहणारच आहे की आपल्याला मंदिरामध्ये देखील याचा आपल्याला वापर करायचा आहे, उपयोग करायचा आहे। प्रत्येकाने ज्यावेळी आपण रोज दर्शनाला जाणार आहे समजा आपण असा विचार केला की आपल्या बँकेमध्ये 200 कर्मचारी आहेत आणि 200 पैकी नाही काही तर 100 कर्मचारी रोज तिथे जात आहेत। प्रत्येकाने एकदा जरी त्या ठिकाणी गेल्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हटलं तरी देखील तो जो आसमंत आहे तो आसमंत नामाने भरून जाणार। आणि म्हणूनच जे मंत्र आहे या मंत्रांचा आपल्याला वापर या मंत्रांचा आपल्याला उपयोग हा या अशा पद्धतीने करायचा असतो। तर आपण पाहून राहिलेलो आहे की आजचा जो दिन आहे हा अत्यंत सुदीन असा आहे, हा अत्यंत चांगला असा आजचा मुहूर्त आहे। या ठिकाणी एक विशेषत्वाने एक गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटेल की आपले काका जे आहेत तर हे काका दरवर्षी एकदा तरी देहामध्ये असताना या मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये यायचे
पाटणकर साहेब म्हणा किंवा सुभाषराव देशपांडे म्हणा, हे दरवर्षी काकांना एकदा तरी बोलवायचे, त्रिपदीच्या निमित्ताने म्हणा किंवा अन्य एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणा, काका या ठिकाणी यायचे आणि काकांची जे पावलं आहेत, आपण ज्याला म्हणतो की पाय जे आहेत, तर ते या वास्तूला लागलेले आहेत, या मंदिराला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ही जी वास्तू आहे, हे जे स्थान आहे, हे या स्थानाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे, हे निश्चितपणे आहे. आपण पाहिलं, मी आता येताना जेव्हा मी बघितलं आणि येता जाताना देखील आपण पाहत होतो की मंदिराचं जे बांधकाम जे झालेलं आहे, हे मंदिराचं बांधकाम खरोखर अत्यंत भव्य असं झालेलं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या निमित्ताने आता जवळपास सगळ्यांच्या असं लक्षात येते आहे की नाही, आपण कोणीही या ठिकाणी दर्शनाला जाऊ शकतो म्हणून. कदाचित इतके दिवस बऱ्याच जणांना असा एक समज होता किंवा बँकेचे जे लोक आहेत त्यांच्यासाठीच हे मंदिर आहे का असं देखील वाटत होतं. परंतु याचं जे आजचं स्वरूप जे आहे, आज आता आपण जे बघितल्यानंतर एक लक्षात येते की जे भव्य दिव्यता जी आलेली आहे, तर ही भव्य दिव्यता ही निश्चितपणे आपल्यासाठी येणाऱ्या भावी काळासाठी अत्यंत चांगली आहे. पहा, प्रत्येक गोष्टीचं एक ठरलेलं असते की कोणती गोष्ट कोणाकडून करून घ्यायची असते. एकदा औरंगाबादला काकांची तब्येत शेवटी बरी नव्हती आणि मग काही लोक आले होते आणि ते म्हणायला लागले की काका, आम्हाला या ठिकाणी सेवा करायची आहे. औरंगाबादचे जे लोक होते ते म्हणत होते किंवा आम्हाला या ठिकाणी सेवा करायची आहे. अन्य काही बाहेरगावची मंडळी देखील काकांना फोन करून विचारत होते, काका आम्ही सेवेला येऊ का? त्यावेळी काकांचे वाक्य होते, काका त्यावेळी म्हणाले होते की कोणती सेवा कोणाकडून कशा स्वरूपात करून घ्यायची, हा जो अधिकार आहे, हा अधिकार सद्गुरूंचा असतो आणि सद्गुरूंना माहिती असते किंवा कोणत्या भक्ताकडून, कोणत्या सेवकाकडून, कोणत्या साधकाकडून, कोणत्या शिष्याकडून आपल्याला कशा प्रकारची सेवा करून घ्यायची आहे. आज या ठिकाणी मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की आपल्या बँकेचे जे अध्यक्ष आहेत आशिष चौबिसा, तर हे काकांच्या सहवासामध्ये बराच काळ राहिलेले आहेत. काकांची त्यांनी बरीच सेवा केलेली आहे आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये आज या मंदिराचा जीर्णोद्धार होतो आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये आज हे जे मंदिर आहे, या मंदिराचं भव्य स्वरूप आपण पाहतो आहे. ही देखील काकांनी त्यांच्याकडून घेतलेली, करून घेत असलेली एक मोठी सेवा आहे असं म्हणावं लागेल. किंवा मी तर दुसऱ्या शब्दात असं म्हणेल की त्यांनी आजपर्यंतची जी सेवा केली आहे किंवा जी करीत आहे, तर त्याची पावती म्हणून काकांनी त्यांना हे कार्य दिलेलं आहे. त्यांच्या काळामध्ये हे कार्य काका करून घेत आहे. या ठिकाणी एक गोष्ट आणखी लक्षात घ्यायला पाहिजे की कुठलंही मंदिर असो, कुठलंही देवस्थान असो, कुठलंही स्थान असो, त्या ठिकाणी अधीनस्थ असणारी जी देवता आहे, तर त्याच्यामुळे त्या मंदिराचं वैभव तर वाढतच असते. त्या मंदिराला आपण म्हणतो बा एखादं स्थान जागृत आहे, तर त्या अधीनस्थ देवतेच्यामुळे ते स्थान तर जागृत होतच असते. परंतु त्याचबरोबर जे आणखी काही बाह्य गोष्टी ज्या आहेत, बाह्य वातावरण जे आहे, हे बाह्य वातावरण देखील तसं पूरक असणं हे देखील आवश्यक आहे. नाहीतर आज आपण बऱ्याच असे देखील उदाहरणं पाहिलेले आहे की पूर्वीच्या काळी ती मंदिरं जी आहे, ते जे देवस्थानं असतील, ते देवस्थानं, ती मंदिरं अत्यंत एका विशिष्ट वैभवामध्ये होती. परंतु कालांतराने ती जी मंदिरं आहे, ही मंदिरं ओस पडलेली आहे, ती जी मंदिरं आहे, ही मंदिरं भकास झालेली आहे. असेही आपल्याजवळ उदाहरणं आहेत. त्या ठिकाणी देवता जी आहे, जी आसनस्थ देवता आहे, ती आहेच. परंतु म्हणूनच मी जे म्हटलेलं आहे की आसनस्थ देवतेच्या बरोबर अन्य जी काही बाहेरची जे वातावरण आहे, त्या वातावरणाचा देखील आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे आणि ते वातावरण अधिक जागरूक कसं राहील, नव्हे तर ते स्थान आणखी जागृत कसं होईल, याचा आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. हा विचार कशा पद्धतीने केला जाणार आहे, कशा रीतीने हा जो विचार आहे, तर हा विचार होणार आहे. उदाहरणार्थ खरं मी तुम्हाला सांगतो की समजा एखादी बादली आहे, त्या बादलीमधून प्रत्येक जण आला आणि त्याने जर पाणी काढतच राहिला, तर एक वेळ अशी की त्या बादलीचं पाणी पूर्णपणे संपून जाईल. मग ज्यावेळी आपण पाणी काढतो आहे, त्यावेळी दुसऱ्यांनी कोणीतरी येऊन जर त्याच्यामध्ये पाणी टाकलं, तर निश्चितपणे त्या बादलीमधलं पाणी जे आहे, हे पाणी वाहतं राहील. आपल्या बँकेच्या दृष्टीने जर आपण म्हटलं, विचार केला, तर समजा आपण जर मुद्दलच खर्च करत राहिलो, तर एक वेळ अशी की आपल्या अकाउंटमध्ये पैसाच राहणार नाही. मग त्या
वेळी आपल्याला मुद्दल तर सांभाळून ठेवावंच लागणार आहे, परंतु त्याच्यावरचं जे व्याज येते आहे ते व्याज देखील ज्यावेळी आपण त्या मुद्दलमध्ये मिळवणार आहे त्यावेळी आपल्याला अधिकाधिक व्याज मिळणार आहे. आपलं जे बॅलन्स आहे हे बॅलन्स वाढणार आहे. हाच नियम जो आहे, हाच नियम आपण संबंधित आपलं जे मंदिर असेल, संबंधित जे देवस्थान असेल त्याला देखील लावायला पाहिजे की त्या ठिकाणी आपण असं नामस्मरण करायला पाहिजे. त्या ठिकाणी आपली ती जी वातावरण शुद्धी जी आहे ती वातावरण शुद्धी अशा पद्धतीने करायला पाहिजे की कोणीही गेल्यानंतर लगेच त्याने म्हटलं पाहिजे की नाही नाही, या मंदिरामध्ये आल्याबरोबर मला एकदम शांत वाटलेलं आहे, माझे भाव जे आहे हे माझे भाव जागृत झालेले आहे. आणि मग आपण म्हणतो की अमुक एखादं जे स्थान असेल तर एखादं स्थान जे आहे हे फार पवित्र आहे, स्थान जागृत आहे. ही जागरूकता जी आहे तर ही जागरूकता आणण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला काहीतरी प्रयत्न करावे लागत असतात आणि ते प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करायचे असतात. ते काही कोणत्या एकट्या दुकट्या व्यक्तीच्यानी हे प्रयत्न होणार नसतात. तर हे जे प्रयत्न आहे तर हे प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करायचे असतात. या ठिकाणी आपण दत्त मंदिर जे म्हटलेलं आहे, दत्त मंदिर जे आपण स्थापनाचा परवा करणार आहे. पूर्वी होतंच दत्त मंदिर, परंतु त्याचा आपण जीर्णोद्धार केला आणि पुन्हा त्याची पुनर्स्थापना करतो. आसनस्थ देवता दत्त महाराज जे आहेत ते तर या ठिकाणी आहेतच, परंतु ज्या पद्धतीने आपण म्हटलं की आपण तिथे गेल्यानंतर किमान प्रत्येकाने एकदा तरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे म्हणायला पाहिजे. त्याचबरोबर मी तर आज अध्यक्ष साहेबांनी या निमित्ताने हे देखील म्हणेल म्हणजे आग्रह करेल की एखादे ज्यावेळी आपण पूजेसाठी गुरुजी ठेवणार आहे तर त्या गुरुजींना अगदी ही विशेष जबाबदारी द्यायची की संध्याकाळी 6 वाजता 6:30 वाजता जी कोणती एक वेळ आपण ठरवून घेऊ तर त्या वेळेला मात्र त्रिपदीचे 3 पद हे म्हटल्याच गेले पाहिजे. कारण दत्त संस्थान म्हटल्यानंतर, दत्त मंदिर म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्रिपदीचे 3 पद म्हणणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणी ते होणं आवश्यक आहे. कारण ज्याही ठिकाणी आपण दत्त मंदिरं पाहतो आहे, जेही दत्त संस्थान आहे त्या प्रत्येक दत्त संस्थानामध्ये त्रिपदी हा एक पूजेचा अविभाज्य असा भाग आहे, अविभाज्य असा तो घटक आहे. आणि आपले नाना महाराज म्हणा किंवा आपले काका जे आहेत तर हे देखील त्रिपदीच्या बाबतीमध्ये अत्यंत खूप त्यांचा आग्रह असायचा की प्रत्येकाने त्रिपदी जी आहे ती त्रिपदी म्हटलीच पाहिजे. प्रत्येकाने 3 पद किमान नाही ती काही तुम्हाला तर 3 पद जे आहे हे 3 पद रोज म्हटल्याच गेली पाहिजे. कारण त्या त्रिपदीला नाव दिलेलं आहे आपण करुणा त्रिपदी. करुणेने अगदी भरभरून असलेली ओथंबून वाहणारी करुणा त्या त्रिपदीमध्ये अगदी ओथंबून वाहते आहे. आणि आपण ती म्हटल्यानंतर जे दत्त महाराज आहे त्यांच्यासाठी आपण त्रिपदी म्हणतो आहे तर ते देखील आपल्यावर कृपा करतात, ते देखील आपल्यावर दया करतात, ते देखील आपल्याला निश्चितपणे आपल्यावर ते कृपा करणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाने त्रिपदी ही म्हटलीच पाहिजे असा आमच्या काकांचा सद्गुरूंचा आग्रह असायचा. कुठली ज्या पद्धतीने बरेचदा ते सांगायचे, उदाहरण सांगायचे की आपण अनेक जण सांगायचे किंवा आमची त्रिपदी राहिली, काही म्हटलं नाही गेली कारण आम्ही बाहेरगावी होतो, हे होतो. मग काका त्यांना विचारायचे, मान्य आहे बाहेरगावी होता तुझं जेवण वगैरे सुरू होतं ना, तुमचा गप्पा गोष्टी सुरू होत्या ना, रोजची स्नान अंघोळ हे ते ज्या गोष्टी आहेत म्हणजे दैनंदिन जो परिपाठ आहे, दैनंदिन जो व्यवहार आहे हा जर आपला बाहेरगावी देखील चालू शकतो तर मग त्रिपदीचे 3 पद न म्हणणारा काय झालं असं काका त्याला विचारायचे. आणि संबंधित व्यक्ती जी आहे ती तो नियम आहे हा नियम सुरू ठेवायचा. मग आता ही जी करुणा त्रिपदी आपण जी म्हणते, आज आपण मुद्दा विषयच तो घेतलेला आहे की करुणा त्रिपदी ही का म्हणायची. कारण करुणा त्रिपदीची मुळात रचनाच अशी झालेली आहे की वासुदेवानंद सरस्वती जी आहे या वासुदेवानंद सरस्वतींनी ही करुणा त्रिपदी लिहिलेली आहे, रचना त्यांच्याकडून झालेली आहे. नरसोबाची वाडी ज्याला आपण दत्ताची राजधानी असं म्हणतो तर त्या ठिकाणी चातुर्मास वगळता संपूर्ण म्हणजे 2-2.5 महिन्याचा कालखंड जर वगळला तर संपूर्ण वर्षभर त्या ठिकाणी पालखी निघत असते. एकदा असंच गुंडोपंत होंबारे नावाचे पुजारी होते आणि अशीच पालखी काढताना एक दिवस दत्तमूर्ती पालखी जी आहे ती खाली आली. त्यामुळे साहजिकच सगळ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली, भय निर्माण झाला, कोलाहल निर्माण झाला की हे कशामुळे झालेलं असेल. आता निश्चितपणे काहीतरी फार मोठी आपल्यावर संकट येणार आहे किंवा दत्त महाराज खोपलेले असावेत म्हणूनच ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणून दत्तमूर्ती खाली आलेली आहे वगैरे असं वाटायला लागलं.
मग सगळ्या जे पुजारी लोक होते किंवा वाडीमधले जे लोक होते, भक्त लोक होते, त्यांना माहिती होतं की आता आपला तारणहार एकच आहे आणि ते म्हणजे वासुदेवानंद सरस्वती. त्यांच्याशिवाय आपल्याला गती नाही, त्यांच्याशिवाय आपल्याला कोणी मार्गदर्शन देखील करणार नाही आणि त्यांच्याशिवाय आपल्याला त्यांनी जर शिफारस केली तरच हा जो क्रोध आहे हा क्रोध दूर होणार आहे. त्यावेळी स्वामींचा चातुर्मास हा नुकताच नरसीला संपलेला होता. नामदेव नरसी जे आपण म्हणतो, नामदेवांचं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी चातुर्मास संपलेला होता आणि वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज त्या ठिकाणी होते. हे संपूर्ण पुजारी लोक जे होते वाडीतले ते महाराजांजवळ आले, स्वामी महाराजांजवळ आले आणि त्यांनी घडलेली घटना सांगितली किंवा अशा प्रकारे असं असं झालेलं आहे, दत्तमूर्ती पालखीतून खाली आलेली आहे आणि हे अरिष्ट काहीतरी योग घातलेला आहे, याच्यामधून तुम्हीच आमचे तारणहार आहात आणि तुम्हीच यातून मार्ग काढू शकता असं त्यांनी सांगितलं. साहजिकच स्वामी जे होते ते प्रत्यक्ष दत्ताशी त्यांचं बोलणं व्हायचं. ते ध्यानस्थ झाले आणि त्यावेळी ध्यानस्थ झाल्यानंतर ज्यावेळी स्वामींनी दत्तगुरूंना कारण विचारलं की याचं काय कारण असावं, त्यावेळी स्वामींनी असं सांगितलं, त्यावेळी दत्तमूर्तींनी असं सांगितलं, दत्तगुरूंनी असं सांगितलं की तू जे नियम घालून दिलेले होते त्या नियमांचं कोणीही या ठिकाणी पालन करत नाही. हे जे पुजारी लोक आहे हे पुजारी लोक आपल्याच मनाने कुठल्याही याचं नियमांचं पालन न करता पूजा करत आहे, अतिशय घाण सगळी साचलेली आहे आणि मी या ठिकाणून निघून जाणार आहे, मला या ठिकाणी राहावंसं देखील वाटत नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं, दत्तगुरूंनी म्हटलं होतं. म्हणजे या प्रसंगातून आपल्याला एक गोष्ट आणखी आपल्यासाठी देखील ही एक गोष्ट पहा, संतांच्या प्रत्येक जीवनामधले प्रत्येक जे जीवन आहे त्यांचं, तर हे प्रत्येक जीवन हे आपल्यासाठी बोधप्रद असते. जीवनातला प्रत्येक एकूण एक प्रसंग जो असतो तर हा आपल्यासाठी काहीतरी शिकवून जातो, हा आपल्यासाठी बोधप्रद असतो, आपल्यासाठी कल्याणकारक असतो. या प्रसंगातून देखील आपल्याला हे शिकायचं आहे की शेवटी जे स्थान असेल त्या स्थानाचं पावित्र्य राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. असं नाही आहे, हे पहा, कुठलीही गोष्ट सुरू करणं खूप सोपं आहे, परंतु ती गोष्ट टिकवून ठेवणं हे अत्यंत अवघड काम आहे. मंदिरं खूप होती, परंतु त्या मंदिराचं जे पावित्र्य आहे हे पावित्र्य प्रत्येकाने टिकवून ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने जबाबदारी जर आपापली जर जबाबदारी ओळखली तर निश्चितपणे त्याचं पावित्र्य जे आहे हे पावित्र्य अधिकाधिक टिकत असते, अधिकाधिक ते जे पावित्र्य आहे हे पावित्र्य वाढत असते. मग ज्यावेळी दत्तगुरूंनी स्वामींना सांगितलं की असं झालेलं आहे, त्यामुळे मी अत्यंत हृदयमान झालेलो आहे आणि मी म्हणून नरसोबाची वाडी जी आहे तरी नरसोबाची वाडी मी सोडून जाणार आहे. त्यावेळी स्वामींनी क्रोधमय झालेले जे दत्तगुरू आहे या दत्तगुरूंना शांत करण्यासाठी म्हणून ध्यानावस्थेमध्ये ही रचना झालेली आहे त्रिपदीची. ही त्रिपदीची जी रचनाच मुळात झालेली आहे तर ही त्रिपदीची रचना क्रोधायमान झालेले जे दत्तप्रभू आहे या क्रोधायमान झालेल्या दत्तप्रभूंना शांत करण्यासाठी म्हणून उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून जे निघालेलं आहे ती ही करुणा त्रिपदी. ती करुणेने पूर्णपणे ओथंबलेली आहे, पूर्णपणे भरलेली आहे आणि म्हणून त्याला आपण करुणा त्रिपदी असं नाव दिलं. या करुणा त्रिपदीचं आणखी एक वैशिष्ट्य असं की कोणावर जर अनेक संकट जर आले, काही आपत्ती जर आल्या तर आमचे सद्गुरू काका सांगायचे की बाबा तुम्ही करुणा त्रिपदीचे 3 वेळा रोज पाठ करा, 7 वेळा पाठ करा, 21 वेळा पाठ करा. असं याचं महत्व आहे. म्हणजे कुठलीही जर आम्हाला जर आपल्याला आपत्ती आली तर याचं जर आपण पाठ केला तर निश्चितपणे एवढी म्हणजे शाश्वती आहे, एवढी खात्री आहे की ते जे संकट आहे, ती जी आपत्ती आहे, ते संकट, ती आपत्ती निश्चितपणे दूर होते. मग ही जी करुणा त्रिपदी आहे तर ही करुणा त्रिपदी ज्यावेळी स्वामींच्या मुखातून बाहेर पडलेली आहे दत्तगुरूंना शांत करण्यासाठी म्हणून क्रोधायमान झालेला त्यांचा जो क्रोध आहे हा क्रोध शांत व्हावा म्हणून ही त्रिपदी जी आहे ही त्रिपदी स्वामींच्या मुखातून निघालेली आहे. आणि म्हणून प्रत्येक दत्त संस्थानामध्ये, प्रत्येक दत्त क्षेत्रामध्ये ही जी त्रिपदी आहे ही त्रिपदी म्हटली जाते आणि याला अनन्यसाधारण असं जे महत्व आहे हे महत्व सांगितलं गेलेलं आहे. कारण असं आहे की ज्या ठिकाणी त्रिपदी असते त्या ठिकाणी आम्ही स्वतः असतो असं पूजनीय नाना महाराजही म्हणायचे आणि काकाही म्हणायचे की ज्या ठिकाणी त्रिपदीचे 3 पद म्हटल्या जातील त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे तिथे येतो, त्या ठिकाणी आमचं अस्तित्व असते हे वारंवार म्हणायचे. आणि म्हणून प्रत्येकाने त्रिपदी जी आहे, 3 पद जी आहे हे म्हणावी अशी आग्रहाची विनंती.
की म्हटलं गेली पाहिजे 3 पद आणि जास्तीत जास्त 10 मिनिटाच्या वरती 3च पद जर आपल्याला म्हणायचं म्हटलंय तर 10 मिनिटाच्या वरती आपल्याला वेळ लागत नाही. मग ज्यावेळी पहिलं पद ज्यावेळी त्यांच्या मुखातून निघालं स्वामींच्या, तर त्यावेळी ते पद होतं, शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता. स्वामी महाराज म्हणतायत की हे दत्तगुरु राया, तू कधीही क्रोधायमान होत नाहीस, नव्हे तर तुझं जे स्वरूप आहे हे स्वरूपच तुझं शांत आहे. शांताकारा गुरुजन प्रिया असं तुला म्हटलं गेलेलं. मग तू मुळातच शांत असणारा असा तू का बरे क्रोध धारण केलेला आहे, का बरं तू कोपायमान झालेला आहे? हे आम्हाला देखील माहिती आहे की तू जो कोप धारण केलेला आहे हा कोप आमच्या भल्यासाठी आहे. भक्तांच्या काहीतरी त्याच्यातून चांगलं व्हावं, भक्तांचं भलं व्हावं यासाठी तू तो क्रोध जो आहे हा क्रोध धारण केलेला आहे. तू कोपायमान म्हणून झालेला आहे असं त्यांनी म्हटलं की तो कोपायमान का झालेला आहे, तर काहीतरी त्याच्यामधून आमचंच भलं व्हावं ही तुझी जी, कारण तू दयासागर आहे, तू दयाघन आहे, तू भक्तांचं रक्षण करणारा आहे. आणि असा तू असताना तुला कुठल्याही प्रकारचा आणि तोही भक्तांचा क्रोध येणं हे अशक्य आहे. तरी देखील तू जर क्रोधायमान झालेला आहे, तू दयाळू आहे, तू कनवाळू आहे, तू कृपाळू आहे. मग तू जर दयाळू आहे, कनवाळू आहे, कृपाळू आहे तर तुला क्रोध येणं अशक्य आहे. पण तरी देखील निश्चितपणे तू जर कोपायमान झालेला दिसतो आहे तर याच्यामधून देखील निश्चितपणे आमचं काहीतरी हित आहे. त्याच वेळी स्वामी असं म्हणतात आहे, स्वामींच्या मनामध्ये हा भाव निर्माण झालेला आहे की तू कोपायमान झालेला आहेस म्हणजे याचा अर्थ आम्ही तुझ्या जवळचे आहोत, आम्ही तुझ्या प्रेमाचे आहोत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की आपण राग क्रोध जो आहे हा आपल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यावरच आपण राग करत असतो. आपण त्रयस्थ व्यक्तीवर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीचा आपल्याला राग येणार नाही. जो आपला आहे त्याचाच आपल्याला राग येणार आहे. कारण असं आहे की त्याच्या बाबतीमध्ये तो जो आपला व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीकडून ज्या आपल्या अपेक्षा असतात त्या अपेक्षांची ज्यावेळी पूर्तता येत नाही त्यावेळी प्रेमापोटीचं ते एक राग जो आपण म्हटलेला आहे तो एक प्रेमापोटीचा राग असतो. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट स्वामींनी म्हटली की तू क्रोधायमान झालेला आहे मान्य आहे, परंतु या ठिकाणी एक गोष्ट ही देखील लक्षात येते आहे की आम्ही तुझेच आहोत आणि तू आमचा आहे. आम्ही तुझेच आहोत आणि तू आमचा आहे. म्हणूनच हक्कानी तुला राग जो आलेला आहे, तू जो कोपायमान झालेला आहेस तर काही हरकत नाही. परंतु हे दयाघना, हे करुणासागरा, तुला जो आमचा राग आलेला आहे, तू जो क्रोधायमान झालेला आहे, हा जो तू भक्तांच्या हितासाठी लटका राग ज्याला आपण म्हणतो, खोटा खोटा जो राग आहे, हा खोटा खोटा राग जो तू धारण केलेला आहेस, तर हा कृपा करून आता तू राग जो आहे, जो तुझा क्रोध आहे, तर हा क्रोध सोडून दे. कारण तू असा हा राग केल्यामुळे माझ्या मनाला अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आणि जोपर्यंत माझ्या मनाला स्वस्थता निर्माण होणार नाही तोपर्यंत तुझी जी सेवा आहे ही सेवा माझ्याकडून होणार नाही. म्हणजे तू क्रोधायमान झाल्यामुळे माझ्या मनाला अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि ही अस्वस्थता दूर करणं हे केवळ तुझ्याच हाती आहे. आणि म्हणून मला तू शांती प्रदान कर. तू स्वतः ज्यावेळी शांत होशील त्याच वेळी आमची देखील अस्वस्थता नाहीशी होईल आणि आम्हाला देखील शांतता लाभेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तू आमच्यावर उपकार करावेस, तू शांत हो. तुझी जी शांतता, आपण म्हणूनच पहिल्या ज्याला म्हटलेलं आहे, स्वामींनी पहिल्याच वेळेस म्हटलेलं आहे की शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता. वास्तविक पता मम चित्ता का म्हटलेलं आहे? क्रोधायमान कोण झालेलं आहे? दत्तगुरु झालेले आहे. तरी स्वामींनी म्हटलंय मम चित्ता शमवी आता. तर तू क्रोधायमान झाल्यामुळे आम्ही सगळेजण अस्वस्थ झालेलो आहे, अस्वस्थता आलेली आहे आणि तू शांत झाल्यावरच आम्ही स्वस्थ होऊ आणि एक प्रकारे मग आमचं जे चित्त आहे हे चित्त आमचं स्थिर होईल. आमचं ते चित्त जे आहे हे चित्त शांत होईल असं स्वामींनी म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच आमचं कसंही जरी आचरण असलं तरी देखील शेवटी आम्ही तुझेच आहोत, आम्ही तुझेच आहोत आणि आमचं कसंही जरी आचरण असलं तरी देखील तू ते सांभाळून घ्यावंस, आम्हाला चांगल्या मार्गावरच न्यावं असं आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतोय असं स्वामी म्हणतात आहे की शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता. तू केवळ माता जनिता, तू केवळ आमचा माता किंवा पिताच नाही आहे, तर तू आम्हाला जन्म देणारा, तू आमचा जनिता आहेस, आम्हाला तूच जन्म दिलेला आहेस.
आणि ज्या प्रकारे आपली आई, आपले वडील आपल्या अपत्यांवर रागवत नाही, आई कधी कितीही पुत्रांनी अपराध केले, कितीही मुलांनी चुका केल्या, अपराध केल्या, तरी ज्या पद्धतीने आई त्याला दूर लोटत नाही, त्याच्यावर रागवत नाही, त्याच पद्धतीने जरी आमचं चुकलेलं असेल, जरी आमच्या हातून अनंत चुका घडल्या असतील, तरी देखील तू आमच्यावर अजिबात रागवू नकोस, तर उलट तू आम्हाला जवळ कर आणि आमच्या ज्या चुका असतील या चुका दूर करण्याचा तू प्रयत्न कर. कारण शेवटी कोणतीही आई, कोणतेही वडील आपला पुत्र जर वाईट मार्गाला लागला असेल, दुष्ट मार्गाला लागला असेल, कुमार्गाला लागला असेल, तर ते त्याला समजावून सांगतात, त्याला त्या मार्गापासून, कुमार्गापासून त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच पद्धतीने आम्ही चुकलो असू, निश्चितपणे आमची ज्याने चुका झालेल्या आहे, जो तू म्हटलं की ह्या पुजारी लोकांच्या चुका झालेल्या आहे, पुजारी लोक म्हणजे शेवटी आम्हीच आहोत, आमच्या तरी निश्चितपणे चुका झालेल्या असतील, परंतु या ज्या झालेल्या चुका आहेत तर या चुका तूच आमच्या पोटामध्ये घाल. ज्या पद्धतीने एखादी आई आपल्या बाळाचे अनन्य अपराध पोटात घालते, त्याच पद्धतीने तू आमच्या आई आहे, वडीलही आहे, भाऊ आहे, सखा आहे, मित्र आहे, सगळं तूच आहे. आणि सगळाच तू असल्यामुळे निश्चितपणे सर्वार्थाने तू आमचं हित साधणार आहे. केवळ तू आई वडिला एवढंच नाही आहे, तर तू आमचं हित देखील साधणार आहे. कारण आम्हाला तुझ्याशिवाय तरुणोपायच नाही, आम्ही कुठे दुसरीकडे जाऊ शकत नाही आहे. केवळ तू आमचा आहेस, हीच एक आम्हाला आशा आहे आणि त्या आशेवरच आम्ही आमचं जीवन जगतो आहे. की आपल्यालाही पाहणं, एखाद्या वेळेस ज्यावेळेस सगळे मार्ग आपले बंद होतात आणि एखादं संकट असं आपल्या समोर येते की सगळीकडून आपल्याला मार्ग बंद होतात, काहीच सापडत नाही, त्यावेळी मग आपण कळवळून, ज्यावेळी आपण आपल्या सद्गुरूंची प्रार्थना केली, कळवळून आपण आपल्या उपास्य दैवतेची जर प्रार्थना केली, तर निश्चितपणे ते आपल्यासाठी धावून येतात. आपल्याला माहित असते की हे आपलं शेवटचं आशास्थान आहे, हेच आपलं एकमेव शेवटचं, आपली जी आशा आपण ज्याला म्हणतो तर ती आहे. त्याच पद्धतीने स्वामी महाराज म्हणतात आहे की तूच आमच्यासाठी एकमेव आशास्थान आहे, तूच आमचा म्हणून अपराध जे आहेत हे आमचे अपराध पोटी घालावे, आमचे अपराध जे आहे हे अपराध तू आम्हाला क्षमा कर त्या अपराधाबद्दल. आणि केवळ अपराधाबद्दल क्षमा कर असंच नाही आहे, तर तू सर्वार्थाने आमचं हित साधणार आहे. तू आमचं जे हित आहे तर खऱ्या अर्थाने साधणार आहे, सर्वार्थाने तू आमचं हित साधणार आहे. कारण तू आमचा सगा आहे, सोयरा आहे, सखा आहे, दीन बंधू आहे, त्राता आहे, सर्व काही तू आहे. आता आपण जर एक गोष्ट पाहिली तर स्वामींनी म्हटलंय की तू आमचा सोयरा आहेस. सोयरा म्हणजे आमची सोय पाहणारा तू आहे. आपण सोयरा त्यालाच म्हणतो की जो आमची सोय पाहतो, एकमेकांची सोय पाहणारा सोयरा असतो. हल्लीच्या काळामध्ये सगळंच बदललेलं आहे. आपला सोयरा हा कशा प्रकारे अडचणीत याच्यासाठीच प्रयत्न केले जातात, त्यालाच नाव सोयरा पडलेलं आहे. परंतु जर विचार केला तर एकमेकांची सोय पाहणारा जो असतो तो सोयरा असतो. आणि म्हणून स्वामींनी म्हटलेलं होतं की तूच आमचा सखाई आहे, तूच आमचा सोयराई आहे, आणि त्यामुळे तू आमचं हित पहा, त्यामुळे तू आमची सोय पहा. आणि अशा प्रकारे तू काहीही करून तुझा जो राग आलेला आहे, तू जो क्रोधायमान झालेला आहे, तर हा क्रोध जो आहे हा क्रोध तू दूर कर. तरच आम्हाला काहीतरी गती आहे, तरच आम्हाला निश्चितपणे आम्हाला तू आमचं हित साधणार आहेस, हे आम्हाला माहिती आहे. तू आमचं रक्षण करणार आहेस. कारण शेवटी काय आहे, भीती म्हणा, भय म्हणा, तर हे भय तू निर्माण केलेलं आहेस हे ठीक आहे. तुझ्या या अशा क्रोधायमान झाल्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनात भय निर्माण झालेलं आहे, परंतु हेच भय आता तू बाजूला कर. हे जे आमच्या मनातलं जे भय निर्माण झालेलं आहे, तर हे भय तू बाजूला करू शकतोस. केव्हा तू बाजूला करशील, ज्यावेळी तू शांत होशील. म्हणून त्यांनी म्हटलं, शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. तू हे जे भय आहे, ही जी भीती आमच्या मनामध्ये आलेली आहे, तर ही भीती तू नाहीशी कर. आणि आपत्ती ज्या आमच्यावर आलेल्या आहेत, तर या आपत्तींचा जो नाश आहे, या आपत्तींचा नाश हा तूच करू शकतोस. कारण असं आहे की आमच्या ज्यांनी अपराध घडलेले आहे, दुसऱ्या कडव्यामध्ये स्वामी म्हणतात की अपराधास्तव गुरुनाथा, जरी दंडा धरिसी अदार्था, तरी आम्ही गाऊनी गाथा, तव चरणी नमो माथा. आमच्या त्यांनी अनेक अपराध झालेले आहे. शेवटी मानव आहे आम्ही, आणि मानव जन्म म्हटल्यानंतर अपराध हे आमच्या त्यांनी होणार नाही, तर काय तुझ्या त्यांनी होणार आहे का देवा? तू जर देव आहेस, तू संपूर्ण विश्वाचा पालनहार आहेस, मग तुझं संपूर्ण विश्वाचा पालनहार आहेस, तर अपराध जे आहे अपराध आमच्याचकडून होणार आहे, तुझ्याकडून ते होणारच नाही आहे.
आणि म्हणूनच आमच्याकडून जे विविध प्रकारचे अपराध झालेले आहेत, तर या अपराधांची क्षमा, हे अपराध नाहीसे करण्यासाठी तू दंड धारण केलेला आहेस, हे आम्हाला देखील माहिती आहे. आणि हा जो तू दंड धारण केलेला आहेस, हा जो तू आमच्या अपराधांचा चालन करण्यासाठी, आमचे अपराध दूर करण्यासाठी जो तू दंड धारण केलेला आहे, तर हा दंड आमच्यासाठी निश्चितपणे उपयुक्त असा ठरणार आहे. स्वामी महाराजांचं एका ठिकाणी वर्णन करताना म्हटलं होतं की करी दंडक मंडळू घेऊनी, पायी घडावा घालवणी, भगवी छाटी परिधान. म्हणजे शेवटी दंड जो आहे, आपण म्हणतो की संन्यासी लोकांच्या किंवा दत्तगुरूंच्या जवळ दंड आहे. हा दंड कशासाठी आहे, तर हा दंड आपल्यासारखे जे लोक आहेत यांनी अपराध करू नये म्हणून आहे. या लोकांनी अपराध, आपल्यासारख्यांनी अपराध करू नये म्हणून एक भीती आहे. का ज्यावेळी आता हल्लीच्या काळामध्ये राहिले नाही, पूर्वीच्या काळी पोलीस लोकांच्यावर काठ्या असायच्या. ती काठी पाहिल्याबरोबर लहान मूल जे आहे, हे लहान मूल घाबरायचं. कारण माहिती असायचं, लगेच त्याला आई बाबा सांगायचे की पोलिसाच्या हाती काठी आहे बरं, ती काठी, तो जो दंड आहे, तो दंड तुला निश्चितपणे त्याचा दंड मिळणार आहे, त्या दंडाद्वारे तुला दंड मिळणार आहे. मग गुरु महाराजांनी, दत्तगुरूंनी देखील दंड जो धारण केलेला आहे, तर हा दंड आपल्यासारख्यांचे जे अपराध आहेत, हे अपराध नाश करण्यासाठी, हे अपराध घालवण्यासाठी, म्हणून हा जो दंड आहे, हा दंड त्यांनी धारण केलेला आहे. मग हा जो तू दंड धारण केलेला आहे, की हा आमचे जे अपराध आहे, हे अपराध नाहीसे करण्यासाठी म्हणून तू जो दंड धारण केलेला आहे, तर तो तर योग्यच आहे. तू काहीही केलं तरी आम्ही वारंवार तुझंच गुणगान गाणार आहे, आम्ही वारंवार तुझीच गाथा गाणार आहोत. कारण आम्हाला दुसरं कोणी नाहीच आहे. तूच एकमेव असा आहे की जो आमची ज्याला आम्ही आपलं म्हटलेलं आहे. तू कनवाळू असा आहेस, तू भक्तांच्या प्रती अत्यंत उदार आहेस, करुणाकार आहेस तू. आणि त्यामुळे तू कसाही असलास तरी आमचा आहे, आणि तू कसाही असलास तरी आमचा असल्यामुळेच आम्ही तुझा जय जयकार करणार आहे, आम्ही तुझे गुणगान करणार आहे, आम्ही तुझे जे भक्तीने, मोठ्या भक्तीने आम्ही तुझं नामस्मरण करणार आहे. मग मोठ्या भक्तीने जर आम्ही तुझं नामस्मरण करणार आहोत, तर निश्चितपणे तू देखील आम्हाला आता आपलंच कर, तू देखील आम्हाला जवळ कर. तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये जो क्रोध आलेला आहे, तर हा क्रोध तू नाहीसा कर. हा ज्यावेळी तू क्रोध नाहीसा करशील, त्यावेळी आमच्या मनाची अस्वस्थता जी आहे, आमच्या मनाची जी घालमेल जी आहे, तर ही आमच्या मनाची घालमेल ही दूर होणार आहे. आणि म्हणूनच दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी म्हणून जरी आपण दंड धारण केलेला असला, तरी देखील आता मात्र आपण आम्हाला जवळ करावे, आता मात्र आपण आम्हाला आपलेसे करावे, की जेणेकरून आमची जी अस्वस्थता ही तर नाहीशी होईल, परंतु आमचा उद्धार देखील होईल. आपण सद्गुरू का करतो? आपण सद्गुरू मुळात आपला उद्धार व्हावा, या जन्माचं आपलं सार्थक व्हावं, म्हणून प्रत्येक जण सद्गुरू हा करत असतो. दत्तगुरु जे आहे, हे या सद्गुरू जी आपली परंपरा आहे, या सद्गुरू परंपरेचे तर आदिदेव ज्याला म्हणतोय, आदि दैवत आहे. आणि म्हणूनच स्वामी महाराजांनी त्यांना सद्गुरूच्या रूपात पाहताना, दत्तगुरूंना सद्गुरूच्या रूपात पाहताना म्हटलेलं होतं की शेवटी काहीही झालं तरी देखील तूच जर आम्हाला दूर लोटलं तर आम्ही कोणाचा धावा करणार आहे? ज्यावेळी आईनीच जर पोराला दूर केलं, आईनीच जर बालकाला लोटून दिलं, तर बालक कोणाजवळ जाणार आहे? त्याच्यामुळे तू आम्हाला दूर लोटू नको. शेवटी काही असलं, वेडावाकडं जरी आम्ही असलो, किती अनंत चुका जरी आमच्या झालेल्या असल्या, तरी आम्ही तुझं लेकरू आहे, हे मात्र तू कायमस्वरूपी ध्यानामध्ये घे. पुढे तिसऱ्या कडव्यामध्ये स्वामी महाराज असं म्हणतात की तू नटसा होऊनी कोपी, दंडिताही आम्ही पापी, पुनरपीही चुकता तथापि, आम्हावरी नचसंतापी. हे दत्तगुरु राया, तुम्ही मुळात शांत आहात, तुमचं रूपच शांत आहे. नव्हे तर शांती म्हणजे दत्तगुरु, शांती म्हणजे सद्गुरु, हे आम्हाला माहिती आहे. परंतु तुम्ही नाटकीपणाने, तुम्ही जे आहे तर तुम्ही नाटकीपणा करून हा जो क्रोध आहे, तर हा क्रोध तुम्ही आणलेला आहे. आणि हा क्रोध तुम्ही, म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की तू नटसा होऊनी कोपी, तू खरोखर कोपी झालेला नाहीये, तर तू केवळ हे नाटक करतोस की तू क्रोधित झालेला आहे म्हणून. तरी देखील काहीच हरकत नाही. तू जो दंड धारण केलेला आहेस किंवा तू जो हे केलेला आहेस, नाटकीपणा जो आणलेला आहे, तर हा नाटकीपणा तू आणल्यानंतर देखील आम्ही केवळ एक आणि एकच म्हणणार आहे, आमचं एकच म्हणणं आहे की तूच आमचा त्राता आहे, तूच आमचा सखा आहे.
आणि तू आमचा तारणहार असल्यामुळे तू जरी असा एक नाटकीपणाचा क्रोध केलेला असला तरी देखील एकच काम कर दत्तगुरुराया, की आता हा क्रोधाचा त्याग कर आणि आम्हाला आपलंसं कर. कारण शेवटी तू जर क्रोध जर केला, तुझा जर तू क्रोध जर आवरता घेतला नाही तर संपूर्ण जगामध्ये उलथापालथ होईल. स्वामी महाराज पुढे हे म्हणतात की संपूर्ण जगामध्ये पुढे उलथापालथ होऊ शकतो. कारण आपला जो राग आहे हा लटकाच आहे. आपण पाहतो की जसं एखाद्या नाटकामध्ये एखादा नट असेल तर तो नट विविध भूमिका पार पाडतो. त्याला त्या नाटकामध्ये जसं त्याचं कॅरेक्टर असलं तशी त्याला भूमिका पार पाडावी लागते. उदाहरणार्थ आपण जर जुने पिक्चर मराठी जुने सिनेमे पाहिले तर आपल्याला माहिती आहे की सगळ्यात खाष्ट बाई जर कोणी दाखवत असतील तर ती ललिता पवार असायची. परंतु ती केवळ त्या पिक्चर पुरती, त्या सिनेमापुरती, त्या केवळ भागापुरतीच असायची. प्रत्यक्षामध्ये ती अत्यंत प्रेमळ होती. म्हणजे ज्यावेळी एखादा नाटकामध्ये काम करतो आहे, एखादा नट असेल तर तो नट ज्यावेळी नाटकामध्ये काम करतो आहे तर तो तत्कालीन तेवढं त्याचं पात्र रंगवतो आहे. त्याचप्रमाणे दत्तगुरुराया तू सुद्धा हा जो राग आणलेला आहे तर हा राग हा देखील अगदी तत्कालीन स्वरूपाचा आहे. आणि हा तत्कालीन स्वरूपाचा राग असल्यामुळे हा जरी राग आलेला असला तरी आम्हाला खरोखर माहिती आहे की हा केवळ नाटकातील नटाप्रमाणेच असणारा हा राग आहे. अन्यथा तू तर अत्यंत शांत असा आहे. तुझी जी ख्याती आहे ही ख्याती अत्यंत संयमी अशी आहे. भक्तांचा तू उद्धार करणारा आहे. तू भक्तांचा तारणहार आहे. अधमोद्धारक भक्तवत्सल आपण ज्याला नाना महाराजांना ज्या म्हणतो ते देखील दत्तगुरूंचेच अवतार आपण म्हणतो. आणि म्हणूनच ते आमच्यासारखे जे रंजले गांजलेले आहेत तर यांचा उद्धार करणारा असा तू आहेस. आणि म्हणूनच आमच्यासारखे संसारामध्ये भरकटलेले जे अनेक जीव आहेत तर हे संसारामध्ये भरकटलेले अनेक जीव वारंवार त्या चुका करतात. आता आपली होतेच, प्रत्येकाचीच होते की आपल्याला माहित असते की एखादी गोष्ट ही आपण चूक करतो आहे तरी देखील आपण वारंवार त्याच चुका करत राहतो, त्याच मार्गावर जात होतो. आपल्याला आपले आई वडील सांगतात, आपले सद्गुरू सांगतात की नको बेटा ती गोष्ट तशी करू नको, त्याच्यामुळे तुझं अमुक प्रकारचं अहित आहे. आपण तेवढ्यापुरती ती गोष्ट मान्य करतो, तेवढ्यापुरती ती गोष्ट करत नाही. पुन्हा काही कालांतर गेला की पुन्हा तीच गोष्ट आपल्याकडून घडते, तीच चूक आपल्याकडून घडते, तोच अपराध आपल्याकडून घडतो. मग स्वामी महाराज तेच म्हणतात की तू जरी सांगितलं होतं, आम्ही जरी या पुजारी लोकांना नियम बांधून दिले होते, लावून दिलेले होते आणि तू म्हणतो की हे नीट वागत नाही, तर शेवटी आम्ही वारंवार त्याच त्या चुका करणारे असे मनुष्य आहोत. आणि मनुष्य म्हटल्यानंतर आपण म्हणतो की अपराधांचा पुतळा जो असेल तो मनुष्य आहे. मग आपण आमच्या ज्या चुका आहेत तर या चुका पोटामध्ये तूच घ्या, कृपा करा, तुम्ही कृपावंत व्हा आणि आपलं जे ब्रीद आहे हे शरणागताचं रक्षण करणारच आहे. आम्ही सर्वजण पुन्हा आपल्याला शरण आलेलो आहोत. कारण शरणागताचं रक्षण करण्याचं ब्रीद जे आहे, शरणागताचं रक्षण करण्याचं जे कार्य आहे हे कार्य आपण करत आहात. आणि म्हणूनच आमची आपल्याला एकच प्रार्थना आहे, आमची आपल्याला एकच विनंती आहे की काहीही झालं तरी देखील तुम्ही आम्हाला विमुख करू नका, तुम्ही आम्हाला तुमच्यापासून दूर लोटू नका. तुम्ही आम्हाला तुमच्या जवळ करा आणि तुमचा जो राग आहे, जो क्रोध आहे तर हा क्रोध तुम्ही शांत करा. ही आम्ही तुम्हाला कळवळून प्रार्थना करतो, अगदी कळकळीची आम्ही तुम्हाला विनंती करतो आहे. आणि त्याच्याबरोबर मग पुढे ते म्हणतात आहे की आपलं जे ब्रीद आहे तर हे आपलं ब्रीद चौथ्या कडव्यामध्ये म्हणतात ते की तव पदरी असता ताता आड मार्गी पाऊल पडता, सांभाळून मार्गावरता आणि तान तुझ्यात राहता. की तुमचं जे ब्रीद आहे तर हे ब्रीद मात्र आता तुम्हालाच राखायचं आहे. आम्ही जे तुम्हाला शरणागत म्हटलेलं आहे, आम्ही जे तुम्हाला म्हटलेलं आहे किंवा तुम्ही आरिष्टचं हरण करता, तुम्ही शांतीसागर, तुम्ही भक्तांचं पालन करता, जे विविध प्रकारचं आम्ही तुम्हाला हे ब्रीद दिलेले आहे तर या ब्रीदांचं रक्षण देखील आपण करता सर्वार्थाने तुम्हाला हे सार्थ करायचं आहे. आणि हे वेळोवेळी आपण करत आहात. हे जे आहे सार्थक हे वेळोवेळी आपण करत आहात कारण तू आम्हाला पदरात घेतलेला आहे. एकदा का सद्गुरूंनी आपल्याला पदरात घेतलं की आपली निश्चितपणे आपला उद्धार होत असतो. परंतु आमचे काका नेहमी म्हणायचे की एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी सद्गुरू तुम्हाला पदरात घेतात त्यावेळी तुमचा उद्धार हा ते करतात, परंतु केवळ पदरात घेतलं म्हणजे तुमचा उद्धार झाला असं नाही आहे. तर अधिकाराबरोबर काही कर्तव्य देखील येत असतात.
आपण देखील मग आपले सद्गुरू संतुष्ट कशा प्रकारे राहतील याचा देखील विचार करायला पाहिजे. आपल्या सद्गुरूंनी जे आपल्याला सांगितलं असेल ते आपण करतो का याचा देखील विचार हा जो केला गेला पाहिजे. त्याला कारण असं आहे की आज्ञापालन हा जो भाव आहे, हा आज्ञापालन भाव हा प्रत्येक सेवकामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक शिष्यामध्ये आज्ञापालन भाव असणं अत्यंत आवश्यक आहे. सद्गुरूंनी जर आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर प्रसंगी आपल्याला प्राणही वेचावे लागले तरी चालतील, परंतु आपण ती गोष्ट पूर्णत्वास नेली पाहिजे, आपण ती गोष्ट केलीच पाहिजे. कारण ते देखील शेवटी आपली प्रत्येक वेळी परीक्षा घेत असतात किंवा आपण जी गोष्ट सांगितलेली आहे तर हा आपल्या परीक्षेला उतरतो आहे की नाही हे देखील ते वारंवार पाहत असतात. आणि म्हणून मग स्वामी महाराज दत्तगुरूंना म्हणतात आहे की आपले ब्रीद जे आहे हे सर्वार्थाने आपण सार्थ करत असतात आणि आपले ब्रीद आपण सर्वांनी सार्थ करत असल्यामुळे तूच आमचा त्राता आहे, तूच आमचा ताता आहे. ताता म्हणजे तूच आमचा वडील आहे, तूच आमचा तारणहार आहे. त्राता आहे म्हणजे तारणहार आहे. तर तूच आम्हाला तारणारा असा आहे आणि केवळ तूच तारणारा असा आहे म्हणून नाही, तर आमचं पाऊल जर इकडे तिकडे पडलं, वाम मार्गाला जर आम्ही लागलो, आमचं पाऊल जर इकडे तिकडे जर पडलेलं असलं, आडमार्गावर जर पडलं, तर तूच ते आम्हाला पुन्हा व्यवस्थितरित्या योग्य जागी तू आम्हाला आणू शकतो, तूच आम्हाला योग्य मार्गावर आणू शकतो. कारण तू वचनबद्ध आहेस. भक्तांना योग्य मार्गावर आणण्यासाठी तू वचनबद्ध आहेस. तुझं देवत्वच त्याच्यासाठी आहे असं स्वामी महाराज म्हणताय. आणि म्हणून तू कृपा करून तू रुसू नको, तू अजिबात आमच्यावर रागवू नको. कारण एका ठिकाणी म्हटलेलं आहे, गुरुच रुसला जर भक्तांवर सांग कसे होणार, दत्ता प्रगट कधी होणार. जर सद्गुरूच जर भक्तांवर रुसले तर भक्तांचं कसं काय होणार आहे. मग याच पद्धतीने स्वामी महाराज म्हणताय की तुम्ही देखील अखिल विश्वाचे गुरु आहात आणि तुम्ही जर विश्वावर, आमच्यावर, समस्त जगतावर जर रुसले तर आमचं कसं होणार आहे, आम्ही पुढे जाणार आहे. आणि म्हणून तुम्ही कृपा करा. आम्ही तुम्हाला कळवून प्रार्थना करतो आहे की कृपा करा आणि तुम्ही आम्हाला तुमच्या पदरामध्ये घ्या, तुमच्या चरणी आम्हाला आश्रय द्या. कारण आपण भक्तवत्सल आहात हे देखील आम्हाला माहिती आहे आणि आपल्या भक्ताचं अहित आपण कधीही होऊ देणार नाही. म्हणून हे करुणाकारा तू आता आम्हाला सांभाळावे. तुझं जे कार्य आहे हे कार्य तुम्ही सुरू ठेवा आणि हा जो तुम्ही कोप धारण केलेला आहे तर हा धारण केलेला कोप हा तुम्ही नाहीसा करा, हा तुम्ही लयाला जाऊ द्या. त्याच्या पुढे 5व्या कडव्यामध्ये, शेवटच्या कडव्यामध्ये स्वामी महाराज म्हणतात, सहकुटुंब सहपरिवार असं आम्ही हे करत आहे, तर पती अर्पो सारा संसारा हित हा भार. की हे दत्तराया, हे दत्तप्रभुराया, हे दयाघना, आम्ही सहकुटुंब सहपरिवार तुझे दास्यत्व स्वीकारलेलं आहे. तुमचे दास म्हणून आम्ही आधीच या ठिकाणी मान्य केलेलं आहे की आम्ही आपले दास आहे. पहा, ज्यावेळी आपण दास्यत्व स्वीकारतो एखाद्याचं, त्यावेळी नवविधा भक्तीमध्ये एक दास्य भक्ती आहे. अत्यंत उच्च कोटीची अशी ही भक्ती आहे. कारण ज्यावेळी आपण दास्य भक्ती स्वीकारतो तर एखाद्याने जर खरोखर चांगल्या रीतीने जर दास्य भक्ती केली तर निश्चितपणे तो त्या दासाचा नाथ कधी होतो हे कळत देखील नाही. उदाहरण जर सांगायचं झालं तर रामाच्या परिवारामध्ये अनेक सेवक होते, परंतु हनुमंत जो होता या हनुमंताने दास्य भक्तीचा स्वीकार केला होता. हनुमंताची जी भक्ती होती ही हनुमंताची भक्ती दास्य भक्ती होती. आणि प्रभू रामचंद्रांनी या त्याच्या दास्य भक्तीचा स्वीकार करून त्याला कधी नाथ केलं हे कळलं देखील नाही. कोणाला प्रत्यक्ष हनुमंतालाही कळलं नाही, कोणालाच कळलं नाही. आज आपण हनुमंताला देवत्व दिलेलं आहे, स्वामित्व दिलेलं आहे हनुमंताला. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्याची दास्य भक्ती करतो तर त्यावेळी आपल्याला कुठली चिंताच राहत नाही. कारण माहिती असते दास्य भक्तीच मुळात ही आहे की जे काही करेल ते माझा स्वामी करणार आहे, जे काही करेल तो माझा धनी करणार आहे, जे काही करेल तो माझा मालक करणार आहे. मला ना कपड्याची चिंता आहे, ना अन्नाची चिंता आहे, ना कशाची चिंता आहे. मानापमान नाही, काही नाही. माझं सर्वस्व जे आहे हे माझं सर्वस्व हे त्या धन्यापाशी आहे. माझं जे सर्वस्व आहे हे त्या माझ्या मालकापाशी आहे. अगदी त्याच हनुमंताचं उदाहरण आम्ही आमच्या सद्गुरू काकांना देतो. आम्ही म्हणतो की काकांची जी भक्ती होती ही दास्य भक्ती होती. काकांनी नवविधा भक्ती पूर्णपणे केलेली होती.
अनेक प्रकारच्या भक्तींनी त्यांनी सद्गुरूंना संतुष्ट केलं, परंतु हे करत असताना दास्य भक्तीला त्यांनी अधिकाधिक प्राधान्य दिलं. दास्यत्व जे आपण म्हणतो ते दास्यत्व स्वीकारलं, म्हणूनच त्यांना नानांनी देखील कृष्णदास हे नाव दिलं होतं, की त्यांना देखील दास म्हणून नानांनी मान्यता दिली. आणि आज ज्या पद्धतीने आपण हनुमंताचं सांगतो त्याच पद्धतीने नानांचे देखील अनेक शिष्य होऊन गेले, नानांचे देखील खूप मोठमोठे शिष्य होऊन गेले, परंतु नाना इतकं जर देवत्व, नाना इतकं जर सद्गुरुत्व जर मिळालं असेल तर ते सद्गुरू काकांनाच मिळाले. म्हणून ही जी दास्य भक्ती आहे, दास्य भक्तीचा महिमाच आहे की या दासाचा कधी नाथ होतो हे कळत नाही नव्हे, तर भगवंत त्या दासाला त्वरित नाथापर्यंत पोहोचून त्याला देवत्व जे आहे हे देवत्व प्राप्त करून देतो. मग स्वामी पुन्हा म्हणतायत की आम्ही संपूर्ण जो परिवार आहे, सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे करत आहे, हे संपूर्ण जो आमचा परिवार आहे, सहकुटुंब सहपरिवार, आम्ही तुझं दास्यत्व स्वीकारलेलं आहे, आम्ही तुझं शिष्यत्व स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच तू दास म्हणून आमचा स्वीकार करावा. आम्ही तर स्वीकारलेलं आहे तुझं दास्यत्व, पण आता तू आमचा दास म्हणून स्वीकार कर, तू आमचा दास म्हणून स्वीकार करावा. आणि मग जे सारासार कर्मे असतील तर हे आमच्याकडून होणारे सारासार कर्मे आम्ही तुझ्याच चरणात टाकलेले आहेत, तुझ्याच पदरामध्ये आम्ही टाकलेले आहेत. या संसारामधून, या भवसागरामधून पार करणारा हा एकमेव तूच आहे आणि या भवसागरामधून पार करणारा एकमेव तूच असल्यामुळे सारासार कर्मे संसाराचा जो भार आहे हा आम्ही तुझ्यावर टाकलेला असल्यामुळे या जडभाराचा तुम्ही स्वीकार करावा, त्याचा परिहार करा. आणि हे करुणेच्या सागरा, हे दीनाधारा, हे अधमोद्धारका, आपणच आमच्या पापांचे हरण करणारे असे आहात. केवळ आपण आमच्या पापांचे हरण करणारे आहात असं नाही आहे, तर तुझी सेवा ही सातत्याने आमच्याकडून घडू द्या. आणि तुझी सेवा सातत्याने घडू देत असताना प्रसंगी जो आपल्याला काही क्षणी जर राग आला असेल तर या रागाचा पुन्हा तुम्हाला प्रार्थना करतो, पुन्हा मी तुम्हाला विनंती करतो की या रागाचा तुम्ही त्याग करावा. आणि हे दत्तगुरु राया, तूच आता आमचा तारणहार आहे, म्हणून त्राहिमाम पाहिमाम असं स्वामी म्हणताय की आता आमच्यावर तुम्हीच कृपा करा, आम्हाला तुम्हीच आमचं रक्षण करा, कारण तूच आमच्याकडे पाहणार असाय. तू जर आमच्याकडे पाहिलं नाही तर आम्ही दुसरं कोणाकडे जाणार आहे. एवढंही करून हे 5 कडवे म्हणून देखील ज्यावेळी दत्तगुरूंना संतुष्ट होत नाही, ज्यावेळी त्यांचा क्रोध कमी होत नाही, त्यावेळी मग स्वामी दुसरं जे पद आहे हे दुसरं पद म्हणायला सुरुवात करतात. त्यांच्या याच्यातून उत्स्फूर्तपणे ते दुसरं पद निघते आहे आणि ते आहे श्री गुरु दत्ता जय भगवंता, ते मन निष्ठुर न करी आता. हे श्री गुरु दत्ता, हे दत्तगुरु राया, तू आमचा भगवंत आहेस आणि तू आमचा भगवंत असल्यामुळे तू जे आमच्या प्रती जे मन निष्ठुर केलेलं आहे, तर आमची तुला कळवळून प्रार्थना आहे की ते जे निष्ठुर केलेलं मन आहे ते निष्ठुर केलेलं मन तू आता आवरावं आणि ते हृदय कोमल व्हावं. तुझं जे मन आहे तर हे कोमल मन आमच्या बाबतीमध्ये तू धरावंस. निष्ठुरता जी आहे या निष्ठुरतेचा तू त्याग करावास. कारण असं म्हटलेलं आहे की चोरे द्विजाशी मारिता म्हणजे कळवळले ते कळवळ वाता. ही गुरुचरित्राच्या पारायणातली, गुरुचरित्राच्या पोथीतली एक कथा आहे, 10व्या अध्यायामधली कथा आहे. ज्यावेळी दत्तांचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ होते तर त्यावेळी ही कथा घडलेली आहे की वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता आणि हा जो वल्लभेश नावाचा हा द्विज हा नेहमी दत्त गुरुरायांचा एकनिष्ठ असा हा भक्त होता. तो उपजीविका व्यापाराद्वारे त्याची करत असायचा. एकदा त्यांनी ठरवलं की आता मला जर भरपूर प्रमाणामध्ये मला जर चांगल्या प्रकारे व्यापार झाला माझा तर मी कुरवपूरला जाईल. श्रीपाद श्री वल्लभ राहायचे तर मी कुरवपूरला जाईल आणि त्या ठिकाणी मी संतर्पण करेल, दत्तगुरूंच्या ठिकाणी मी भंडारा करेल, माझी जी काय सेवा आहे ती सेवा अर्पण करेल. आणि त्याचं असं झालं की व्यापारामध्ये त्यांनी ठरवल्यानंतर पहा कुठलाही संकल्प जो असतो तर हा संकल्प कसा करायचा याला देखील अत्यंत महत्व आहे. त्यांनी संकल्प जो केला तर हा संकल्प त्यांनी असाच केला की मला व्यापारामध्ये वृद्धी होऊ दे, माझा व्यापार चांगला होऊ दे, मी लगेच कुरवपूरला जाईल.
आमचे काका नेहमी म्हणायचे की कधीही भगवंताशी जर तरची भाषा करू नये, किंवा हे भगवंता तू मला अमुक एक गोष्ट दे, ती गोष्ट दिल्यानंतर मी तुझा अमुक एक करेल, असं नाही. किंवा हे देवा मला चांगला पास कर, तू मला पास केल्यानंतर मग मी 5 मंगळवार करेल, 5 गुरुवार करेल, अशी जर तरची भाषा करायला तो भगवंत आहे, तो सद्गुरू आहे. आपण माणसांची जर तरची भाषा केली तर ठीक आहे, माणसांची जरी आपण अशी भाषा केली तरी देखील माणसांना देखील राग येतो, तो प्रत्यक्ष भगवंत आहे आणि त्याच्याशी कसली जर तरची भाषा करायची. म्हणून तो जो संकल्प कसा करायचा, नवस कसा करायचा, याला देखील एक अर्थ आहे, याला देखील याची देखील एक पद्धती आहे. मग तो जो वल्लभेश जो होता, स्वामींचा जो भक्त होता, दत्तगुरूंचा जो भक्त होता, तर त्याने सांगितलं की मला व्यापारामध्ये चांगले हे झाली, मला फायदा झाल्यावर मी लगेच तिथे येणार आहे आणि तुमच्या ठाई मी ती सेवा रुजू करणार आहे. त्याला त्या पद्धतीने फायदा झाला व्यापारामध्ये आणि तो मग कुरवपूरला जाण्यासाठी निघाला. कुरवपूरला तो जाण्यासाठी निघाला, त्याच्याजवळ पैसा अडका होता, धन होतं. काही चोरांनी ते धन पाहिलं आणि 2-3 चोर त्याच्याबरोबर चालायला लागले. ते सुद्धा म्हणायला लागले की आता आम्ही कुरवपूरला चाललेलो आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे पायी प्रवास करावा लागायचा, जंगलामधून वगैरे जावं लागायचं. तर त्या पद्धतीने चोर देखील मग त्याच्याबरोबर चालायला लागले. हळूहळू ओळख झाली आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही कुरवपूरला जातोय वगैरे. याला देखील वाटलं की चला आपले बंधूच आहे, भक्तच आहे दत्तगुरूंचे, म्हणून तो त्यांच्याबरोबर राहू लागला, जाऊ लागला. प्रवास त्यांचा सुरू झाला. शेवटी हे चोरच काही नाटक जरी केलं तरी शेवटी स्वतःचं जे स्व असते हे सुटत नसते. त्यांनी योग्य अशी संधी पाहिली आणि तो जो वल्लभेश आहे त्या वल्लभेशाचा जीव घेतला, त्याची मान जी आहे मान कापली. त्यांच्यापैकी ते 3 जण होते, त्यांच्यापैकी 2 जण होते, त्या दोघांनी त्यांचं धन घेतलं आणि तिसरा जो व्यक्ती होता तर त्याच्याबरोबरचा जो तिसरा होता तो त्या ठिकाणी थांबलेला होता. हे 2 जण देखील त्या ठिकाणी थांबलेले होते. ही गोष्ट तिथे दत्तगुरुरायांना कळली, श्रीपाद श्री वल्लभांना कळली. त्यांच्यापासून सद्गुरूंपासून कुठलीही गोष्ट लपत नाही. जरी आपल्याला वाटलं की आज आमचे सद्गुरू देहात नाही, तरी देखील ते संपूर्णपणे विस्तीर्ण झालेले आहे. त्या बरोबर पाहत असतात आणि त्यांना बरोबर माहिती असते कोण काय करतोय, कोण कुठे काय करतो, कोण कोणत्या गोष्टी कशा करतोय, हे त्यांच्यापासून कधीच लपत नसतं. त्यांना कळलं, ते त्याच ठिकाणी लगेच अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्यानंतर त्यांनी तो जो तिसरा व्यक्ती होता तर त्या तिसऱ्या व्यक्तीला सांगितलं, म्हणे की तू यांचा धनाचा नाश केलेला आहेस. मग त्या तिसऱ्या व्यक्तीने करुणा वाटली की नाही हे जे 2 जण आहेत त्या दोघांनीच ते धन घेतलेलं आहे, मी काहीच केलं नाही वगैरे. शेवटी करुणाकार जे म्हटलं दत्तगुरूंना आपण कृपा करणारे जे म्हटलेलं आहे, तर ते या प्रसंगातून आपल्याला ठाऊक होते की दत्तगुरूंना त्याची करुणा आली आणि त्यांनी विभूती दिली त्या तिसऱ्या व्यक्तीजवळ आणि सांगितलं की ही जे त्याचं जे शिर आहे हे शिर त्या ठिकाणी जोड आणि ही विभूती त्याला लावून दे. आणि त्याला जो मेलेला होता त्याला जीवनदान दत्तप्रभूंनी दिलेलं होतं. मग स्वामी महाराज तेच म्हणतात, गुरुचरित्रातली जी कथा आहे या गुरुचरित्रातल्या या कथेचा उल्लेख स्वामी महाराजांनी त्या पदामध्ये केलेला आहे, त्या अभंगामध्ये केलेला आहे. आणि मग स्वामी महाराज म्हणतात की चोरे द्विजाशी मारिता म्हणजे कळवळले ते कळवळ होता. की तो जो द्विज आहे वल्लभेशाच्या वेळी वल्लभेशाचा छेद केल्यानंतर तुला जो कळवळा आलेला होता, तुझं मन जे कळवळलं तर तोच कळवळा आता पुन्हा आम्हाला या ठिकाणी तुझा अपेक्षित आहे. पुन्हा आमच्या बाबतीत देखील तू तसाच कळवळा आणावा आणि आमचा जो उद्धार आहे हा आमचा उद्धार करावा. नंतर दुसऱ्या पदामध्ये स्वामींनी म्हटलेलं आहे, पोट शुळाने द्विजतड पडता कळवळले ते कळवळ आता. हा देखील गुरुचरित्रामधलीच ही कथा आहे. गुरुचरित्रामधला 13वा जो अध्याय आहे तर त्या 13व्या अध्यायामधलं जे वर्णन आहे ते इथे स्वामींनी केलेलं आहे की श्रीगुरु बासरगावी गेलेले होते आणि श्रीगुरु बासरगावी गेलेले असताना तिथे एक जो द्विज होता, एक जो ब्राह्मण होता, विप्र जो होता, तर तो अतिशय पोटशुळाने व्याकुळ झालेला होता. त्याला पोटशुळाचा पोटदुखीचा फार त्रास होता. म्हणजे त्याला अन्न देखील पचत नसायचं. तो 15 दिवसातून एकदा अन्न ग्रहण करायचा आणि 15 दिवसातून एकदा अन्न ग्रहण केल्यानंतर उरलेले 14 दिवस जे आहेत त्याला पोटशूळ व्हायचा त्या अन्नाचा. तो अत्यंत जर्जर झालेला होता. असाध्य अशा त्या रोगाने तो त्रासलेला होता.
आणि श्रीगुरु ज्यावेळी बासरला आलेले होते तर त्यावेळी तो जो द्विज आहे तर तो द्विज हा देखील त्या ठिकाणी तो जो विप्र जो आहे तो देखील तिथे आलेला होता। आदल्याच दिवशी महानवमी झालेली होती, त्याच्यामुळे त्या विप्राने अगदी पोटभर जेवलेला होता आणि ते जेवल्यानंतर पुन्हा त्याला अन्न हे वैरी झालं होतं, वाढ झालं होतं त्यासाठी अन्न। त्यांनी आदल्या दिवशी जेवला आणि त्याला असह्य अशा वेदना व्हायला लागल्या, पोट सुळाली, तो अत्यंत त्रस्त झाला आणि त्यांनी असा विचार केला की आता आपण त्या गंगेमध्ये आपलं जीवन जे आहे हे जीवन संपवावं आणि म्हणून तो गंगेमध्ये चालला होता आपलं जीवन संपवायला म्हणून। तर त्या ठिकाणी जे श्रीपाद श्री वल्लभ जे होते तर त्यांनी बोलावलं आणि त्यांनी बोलावल्यानंतर नरसिंह सरस्वती जे आहे, कारंजाचे जे नरसिंह सरस्वती आहे दत्ताचा दुसरा अवतार जे आपण म्हणतो श्रीपाद श्री वल्लभानंतरचा जो अवतार, तर त्यांनी त्या विप्राला बोलावलं आणि त्याला सांगितलं की तू काय जीव देतोयस, तू का बरं आत्महत्या करतोय। त्यावेळी त्याने सांगितलं की मला अन्न हेच वैरी आहे माझं, मी जर अन्न घेतलं तर मला असह्य अशा वेदना होतात, असंख्य अशा वेदना होतात, मी त्या सहन करू शकत नाही आणि मी कालच जेवलेलो होतो आणि त्यामुळे मला खूप त्रास होऊन राहिला, म्हणून मी आता ही आत्महत्या करतोय। पहा, त्याच्यावर औषध जे आहे हे औषध स्वामींनी, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला सांगितलं की तू पोटभर जेवण कर, तुला काहीही होणार नाही। हा आज्ञापालन भाव झाला, त्यांनी तो जेवला, त्याचं जे दुःख आहे दुःख नाहीसं झालं, दुखणं जे आहे दुखणं नाहीसं झालं। आमचे काका बरेचदा म्हणायचे की ज्यांना कोणाला पोटदुखीची जर व्याधी असेल तर कारंजा संस्थान आपल्याला सगळ्यांना माहिती जवळ आहे आपल्या इथे, तर कारंजाला गेल्यानंतर जर तिथला प्रसाद जर घेतला तर पोटाच्या पुष्कळशा ज्या व्याधी आहेत त्या व्याधी दूर होतात। कारंजाचा फक्त प्रसाद जो आहे हा प्रसाद आपल्या पोटामध्ये गेला पाहिजे। कारंजाचा प्रसाद जर आपल्या पोटामध्ये गेला, कारण त्याला हे एक पुरावा आहे, हे एक साधन जे घडलेलं होतं की स्वामी महाराजांनी त्याला सांगितलं की तू जेव, मी पाहतो काय होणार आहे। त्यांनी देखील दृढ विश्वास होता त्याचा देखील स्वामींवर आणि त्यांनी देखील त्यांचं म्हणणं ऐकलं। आपल्यासारखा जर एखादा असता तर आपण म्हटलं असं नाही, स्वामी काही समजून राहिले, आज काल मी जेवलो, आज त्याला मरायची वेळ आलेली आहे, अजून जर जेवलो तर इथल्या इथेच मरून जाईल, हा असा आपण आपल्यासारख्याने विचार केला असता। परंतु त्याची इतकी दूर श्रद्धा होती की त्यांनी लगेच स्वामींनी सांगितलं ते ऐकलं आणि त्यांनी जेवण केलं। सायंदेव म्हणून जो स्वामींचा दुसरा शिष्य होता त्यांनी जेवू घातलं त्याला आणि त्याची कायमची व्यथा दूर झाली। म्हणून स्वामींनी म्हटलेलं होतं की पोट शुळाने द्विजतोड पडता, कळवळे ते कळवळ वाता। त्यावेळी जो द्विज होता पोट शुळाने तो व्याधीग्रस्त झालेला असताना आपण त्याच्यावर कळवळा केला, त्याच्यावर जी कृपा केली तशीच कृपा आपण आमच्यावर करावी असं म्हणतात। नंतर आहे द्विजसूत मरता काकुळती येता, वळले ते मन नवळे की आता। आपण जे म्हणतो तिसरं गडवं जे म्हणतो आपण की द्विजसूत मरता काकुळती येता, वळले ते मन नवळे की आता। गुरुचरित्रातल्या 20 आणि 21व्या अध्यायामधली ही कथा आहे। तर शिरोळ जे नरसोबाची वाडी आहे त्याच्याजवळ शिरोळ म्हणून गाव आहे, तर शिरोळ गावामध्ये घडलेली ही कथा आहे की गंगाधर नामक एक गृहस्थ होता आणि त्या गंगाधर नामक गृहस्थाची कथा आहे। त्याची जी अपत्य होती, त्याला जी मुलं व्हायची तर ती मुलं वाचत नव्हती। मुलं झाल्यानंतर 1-1.5 महिना, जास्तीत जास्त 8 दिवस 15 दिवस अशी त्याची मुलं राहायची आणि नंतर ती लगेच देवाघरी जायची, ती मरायची। तर त्याचं कारण असं होतं, पहा, म्हणजे आपण जे म्हणतो की पूर्वजन्म जो आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण पूर्वजन्माला मान्यता दिलेलीच आहे आणि पूर्वजन्म जो आहे तर या पूर्वजन्मामध्ये आपण ज्या गोष्टी करतो, आपण जी कर्म करतो तर त्या कर्माचं काही जो भाग आहे हा काही भाग आपल्याला या जन्मामध्ये घेऊन यावा लागतो आणि त्या अनुषंगाने तसं तसं आपल्याला जे आपलं कर्म आहे किंवा हे आहे ते आपलं घडत असतं। उदाहरणार्थ आपण पाहतो पूर्वजन्म जर नसताच तर काय झालं असतं। पूर्वजन्म जर नसताच आज आपण पाहतो, समजा आता 9:45 होत आलेले आहे, आपण असा विचार करतो की आज 9:30 वाजता पूर्ण भारताचा जर विचार केला, नवे भारताचा आपण फक्त आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा जरी विचार केला तरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये निश्चितपणे 10-12 बालक जन्माला आलेले असतील, नवजात शिशु 9:30 वाजता जन्माला आलेले असतील। मग
पूर्वजन्म जे आहे, पूर्वकर्म जे आहे, याचा संबंध पहा कसा असतो. तर प्रत्येकाचे काहीतरी पूर्व कर्म आहे, पूर्वजन्म आहे आणि ते तसे असल्यामुळे आज ते वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आलेले आहे. कोणी एखाद्या अत्यंत श्रीमंताच्या घरी जन्माला आलं असेल, कोणी अगदी कर्मदरिद्रीच्या घरी जन्माला आलं असेल, कोणी अत्यंत एखाद्या पाप्याच्या घरी जन्माला असेल, कोणी अत्यंत पुण्यवानाच्या घरी जन्माला आलं असेल. वास्तविक पाहता जन्माला सगळे 9:30 वाजताच आलेले आहे. वेळ एकच आहे. वेळ एकच असताना ते वेगवेगळ्या घरी का आलेले आहे? त्याला कारणच हे आहे की आपण पूर्वजन्म जो आहे, हा पूर्वजन्म आपल्या हिंदू धर्मामध्ये ही संकल्पना आहे, आपण ती मान्य केलेली आहे आणि त्याचा आपल्याला फलित जे आहे हे फलित देखील प्राप्त होत असते. आणि म्हणूनच पूर्वजन्मी शौनक गोत्र असणाऱ्या द्विजाकडून या गंगाधराने काही ऋण घेतलेलं होतं आणि ते ऋण मात्र चुकवल्या गेलं नाही. आणि म्हणून तो जो शौनक गोत्रामधला ज्याच्याकडून ऋण घेतलेलं होतं, त्याची इच्छा शेवटी त्याच्यामध्ये राहिली आणि त्याची इच्छा त्याच्यामध्ये राहिल्यामुळे तो पिशाच्य झाला आणि तो याची मुले जगू देत नव्हता. कारण त्याचं सगळं जे लक्ष होतं ते सगळं लक्ष त्या धनामध्ये होतं आणि सगळं लक्ष त्या धनामध्ये असल्यामुळे तो जगू देत नव्हता. त्यांची जी अपत्य असतील ती अपत्य जगू न दिल्यामुळे तर त्याची जी अपत्य मी म्हटलं बघाशी की काही अपत्य व्हायची त्याला, परंतु कोणी 8 दिवसात जायचं, कधी 10 दिवसात, कधी महिन्यात, कधी 1.5 महिन्यात अशी जायची. मग जो गर्भपात जो आहे तो पिशाच्य त्याच्या पत्नीचा गर्भपात, सावित्री नाव होतं तिच्या गंगाधराच्या पत्नीचं, तिचा तो गर्भपात करत असे आणि तिचे अपत्य राहत नसत. पूर्वजन्म जे आहे, हा पूर्वजन्म म्हणा, पूर्वसंस्कार म्हणा, प्रारब्ध म्हणा, तर हे पूर्वजन्म हा पूर्वसंस्कार ज्याला आपण म्हणतो, तर 3 प्रकारचे आपल्याला गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पूर्वसंस्कार. या पूर्वसंस्कारामुळे संचित असते, प्रारब्ध आहे आणि क्रियमान आहे. प्रत्येक व्यक्तीचं अंतःकरण जे आहे, हे प्रत्येक व्यक्तीचं अंतःकरण हे शुभ आणि सत्कर्माने, पहा मी काय म्हणतो लक्ष द्या, की प्रत्येक व्यक्तीचं जे अंतःकरण आहे, तर हे प्रत्येक व्यक्तीचं अंतःकरण हे शुभ आणि सत्कर्माने ठेवणं जे आहे, तर आणि त्यानुरूप जे संस्कार घडतात, तर त्याचं संतुलन हे साधल्या जात असते. हे जे संतुलन साधल्या जात असते म्हणजे संतुलन निर्मिती कशी होते, तर गीतेमध्ये म्हटलेलं आहे, नाही कल्याण कृत कश्चित दुर्गती तात कश्चिती. तर या पद्धतीने जे आपले विविध प्रकारचे जे संस्कार आहे, तर हे विविध प्रकारचे संस्कार हे होत असतात. आणि म्हणून सत्कर्माचं जे उत्सर्जन आहे, तर हे सत्कर्माचं उत्सर्जन जे असेल, त्याची तळमळ जी असेल, तर ही तळमळ सामाजिक संतुलन, सामाजिक समरसता, संघर्षरहित जीवन हे घडवत असते. आपण जरी मोठमोठ्या गोष्टी केल्या की सामाजिक समरसता वगैरे, पण त्याच्यासाठी मुळात संत वचन जे आहे, या संत वचनाचा आपण आधार घेणं हा अत्यंत आवश्यक आहे. तरच सगळ्या गोष्टी या सहजपणे शक्य होत असतात. मग त्या स्त्रीने देखील, त्या सावित्रीने देखील ठरवलं होतं. त्या सावित्रीने ठरवलं की आता आपण एकच काम करायचं की आपल्यामध्ये जे दोष असतील, पूर्वजन्मीचे जे दोष असतील, ते दोष घालवण्यासाठी म्हणून तिने नरसोबाच्या वाडीला ज्या दत्ताच्या पादुका आहेत, तर त्या पादुकांना आणि औदुंबराला प्रदक्षिणा घालायचं ठरवलं. आणि ती हळूहळू प्रदक्षिणा घालायला तिने सुरुवात केली. तिचा नियम होत होता की त्या प्रदक्षिणा ज्या आहे, या प्रदक्षिणा पुत्र प्राप्तीसाठी म्हणून आणि तो पुत्र टिकावा म्हणून, त्या पुत्र राहावे म्हणून, जिवंत राहावे म्हणून ती उपासना ती करायला लागली. कोणतीही उपासना ज्यावेळी आपण करतो, त्यावेळी श्रद्धा आणि प्रेम यावरती उपासना जी आहे, ही उपासना असते, ती केली पाहिजे. कशी करायची उपासना? देह जाओ अथवा राहो. एकदा का आपण एखादी गोष्ट करायची ठरवली की ती गोष्ट केल्याच गेली पाहिजे. एक उदाहरण सांगतो आणि या ठिकाणी आपण थांबू, कारण बराच उशीर होत आलेला आहे. दत्त महाराज कवीश्वर म्हणून एक खूप मोठे सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे वडील जे होते धुंडीराज महाराज म्हणून, तर ते देखील सत्पुरुष होते, संत पुरुष होते. आणि त्यांची जी आई होती धुंडीराज कवीश्वरांची, तर त्यांनी ठरवलेलं होतं, त्या औरवाडाला राहायच्या आणि त्यांनी ठरवलं होतं, रोजचा त्यांचा नियम होता की 500 प्रदक्षिणा त्या दत्त पादुकांना आणि औदुंबराला रोज घालायच्या. मग लहान मुलगा होता ते धुंडीराज महाराज जे होते, 4-5 वर्षाचे असतील, त्या घेऊन कामधाम झाल्यानंतर आणि मुलाला पारावर सोडून दिलं आणि त्यांच्या प्रदक्षिणा घालायला लागल्या. प्रदक्षिणा एक दिवस असं झालं की तो जो मुलगा आहे तो खेळत खेळत गेला आणि नदीमध्ये पडला.
यांचं प्रदक्षिणा घालण्याचं जे कार्य होतं, हे प्रदक्षिणा घालण्याचं कार्य सुरू होतं. तिथे जे का 2-4 भक्त आलेले असतील, त्यांनी पाहिलं की लहान मुलगा जो आहे, हा लहान मुलगा पाण्यामध्ये पडलेला आहे. एकीकडे सगळी आरडाओरड सुरू झाली, मुलगा पडला, मुलगा पडला. सगळेजण त्या बाईला सांगायला आले, धोंडीराज महाराजांच्या आईला, की बाबा तो तुमचा बालक जो आहे, हा बालक पाण्यामध्ये पडलेला आहे, तुम्ही प्रदक्षिणा काय घालून राहिलेले. त्यांचं एक वाक्य होतं त्याच्यावर. त्या म्हणाल्या की माझ्या ज्या 500 प्रदक्षिणा आहे, या 500 प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत मी थांबणार नाही. कारण मी ज्याला प्रदक्षिणा घालते आहे, तर त्याला काळजी आहे, तो माझा मुलगा सुखरूप आणून सोडेल. एवढी निष्ठा पाहिजे. कुठलंही आपण ज्यावेळी साधन करतो, तर त्यावेळी एवढी निष्ठा असणं आवश्यक आहे. आणि आपण बरेचदा म्हणतो की ती जी निष्ठा आहे, ही निष्ठाच काढून नेत असते. आपल्यासारखा जर एखादा असता तर आपण प्रदक्षिणामध्ये सोडल्या असत्या, आपण गेलो असतो, आणलं असतं. परंतु त्यांनी त्यांच्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि प्रदक्षिणा त्यांच्या पूर्ण व्हायच्या आताच साक्षात कृष्णमाईनी, ज्याच्यामध्ये तो मुलगा गेला होता, कृष्णमाईनी तो मुलगा काठावर आणून सोडला. एवढी निष्ठा, एवढी हे पाहिजे. तर हे जे ते सावित्री जी होती, तर तिने देखील नियम केला होता की मी पादुकांना प्रदक्षिणा घालेल म्हणून. आणि त्या पद्धतीने प्रदक्षिणा घालत असताना तिला काही दृष्टांत झाले, दत्तगुरूंची कृपा झाली आणि तिला 2 मुलगे झाले. एक मुलगा 3 महिन्याचा, 3 वर्षाचा झाल्यानंतर त्याला धनुर्वात झाला आणि तो गेला. त्या बाईची निष्ठा अशी होती की तिला माहिती होतं, सावित्रीला माहिती होतं की दत्तांचं हे फळ आहे, दत्तगुरूंची मी सेवा केली आणि त्याचं मला हे फळ मिळालेलं आहे. तिने कुठलाही विचार न करता त्या मृत बालकाला दत्तगुरूंच्या तिथे आणलं, वाडीमध्ये आणलं आणि पादुकांच्या जवळ ठेवून दिलं. सगळे लोक आले किंवा आता हा मुलगा जो आहे, हा मुलगा गेलेला आहे, याचे आपल्याला अंत्यसंस्कार करावे लागणार आहे. पण त्या बाईने सांगितलं की हा गेलेला नाही, मी याला अंत्यसंस्कार करू देणार नाही. लोक खूप विनवणी केली, तिची खूप समजूत घातली, परंतु ती ऐकायला तयार नव्हती. रात्री लोक चालले गेले. लोक म्हणायला लागले की इथे जंगल आहे. त्यावेळेस जंगल होतं वाडीमध्ये, तर इथे जंगल आहे. निश्चितपणे सकाळी उठून जेव्हा त्या बालकाचा प्रेताचा वास सुटू लागेल, तेव्हा बरोबर ती देईल म्हणून, तेव्हा आपण जाऊ म्हणून लोक आपापल्या घरी निघून गेले. सकाळी ज्यावेळी लोक आले, तर त्यावेळी सकाळी पाहिलं की ते जे मृत बालक होतं, ते बालक जिवंत झालेलं. दत्तगुरूंनी तिच्यावर कृपा केली, त्यांचं मन कळवलं. म्हणून मग म्हटलं होतं, द्विजसूत मरता काकुळ की येता, वळले ते मन न वळे की आता. ज्या पद्धतीने तुम्ही सावित्रीवर कृपा केली, सावित्रीचा पुत्र गेला असता ज्या पद्धतीने तुमचं मन कळवलं आणि तुम्ही तिच्यावर कृपा केली, त्याच पद्धतीने आता आमच्या बाबतीत देखील तुमचं जे मन आहे, हे मन कळवळू द्या. आणखी स्वामींनी त्या ध्यानावस्थेमध्ये एक पद म्हटलेलं होतं, याचे देखील 2 कडवे राहिलेले आहे. परंतु या ठिकाणी आपण थांबू, कारण बराच वेळ झालेला आहे. एखाद्या ज्यावेळी पुढे आपल्याला योग येईल, त्यावेळी आपण पुढचं थांबू, आपण तेव्हा घेऊया पूर्ण. या ठिकाणी आपण थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.